We'll open our Bibles to Romans 8 verse 31. If God is for us, who can be against us? रोमकरास 8:31 मध्ये लिहिलंय, देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण आहे? म्हणजे देव जर आपल्यासाठी असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकेल? Praise God. Amen. You don't fight for victory when God is with you. देव जेव्हा तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही विजयासाठी लढत नाही. You fight from victory. तर तुम्ही विजयापासून लढत असता. Because God is victory. कारण देवच विजय आहे. Bible says, बायबल म्हणतं, Jeremiah 1 verse 9. इर्मियाचा पहिला अध्याय 9 वचन, They will fight against you, ते तुझ्या विरुद्ध लढतील but they will never win. पण ते कधी जिंकणार नाही. Because I will be with you, कारण मी तुमच्या सोबत राहीन and I will save you, says the Lord. आणि मी तुम्हाला तारीन असं देव म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. You want power? तुम्हाला सामर्थ्य हवंय Have God on your side. तर देवाला आपल्या बाजूने घ्या. You want strength? तुम्हाला शक्ती हवी आहे, Have God on your side. देवाला आपल्या बाजूने घ्या. You want deliverance? तुम्हाला सुटका हवी आहे, Have God on your side. देवाला आपल्या बाजूने घ्या. You want victory? तुम्हाला विजय हवाय, Have God on your मग side. देवाला आपल्या बाजूने घ्या. Because if the creator of the whole universe कारण संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता is on your side, जर तोच तुझ्या बाजूने आहे then tell me, तर मला सांगा, which enemy can win against you? कुठला शत्रू तुमच्या विरुद्ध जिंकू शकेल? Which force can win against you? कुठली अशी शक्ती आहे जी तुमच्या विरुद्ध जिंकू शकेल? What system can stop you? काय कुठली सिस्टम तुला थांबवू शकणार आहे? What storms can sink you? कुठली वादळ तुला बुडवू शकणार आहे? Which devil can destroy you? कुठला सैतान तुझा नाश करू शकणार आहे? There is no chance. म्हणजे संधीच नाही. Not even one in a million. अगदी मिलियन मध्ये एक संधी सुद्धा नाही. You can't lose तुम्ही हरू शकतच नाही. when God is for you. जेव्हा देव तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने असतो तेव्हा. And for those who don't believe in him, आणि ज्या लोकांचा देवावरच विश्वास नाहीये, this word is specially for you. त्या अशा लोकांसाठी हे वचन खास करून आहे. Because कारण there is a side you need to be on. एक बाजू आहे ज्या बाजूने तुम्ही नेहमी असायला पाहिजे, The right side. आणि ती योग्य बाजू आहे, The good ती side. चांगली बाजू The आहे, blessed ती side. आशीर्वादित बाजू And आहे, that is God's side. आणि ती देवाची बाजू आहे. आमेन. Fear will lose its grip कारण की भीतीची पकड मग ढिली होईल when you know who is holding your life. जेव्हा तुला कळेल की तुझं आयुष्य कुणाच्या हातात आहे. Bible says, बायबल म्हणतं 54:17, यशया 54:17, no weapon formed against you shall prosper. तुझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When you choose to have God on your side, जेव्हा तुम्ही असं निवडता की नाही, मला ना माझ्या बाजूने देवच हवाय, the whole equation changes. मग संपूर्ण समीकरण बदलून जातं. जेव्हा आपण असं म्हणतो की कोणी असो कोणी नसो पण मला माझ्या बाजूने देव हवाय, Because your battle becomes his business. मग तुमचं युद्ध देवाचा कारभार बनतो. Your weakness becomes his weapon. मग तुमचा अशक्तपणा देवाचं शस्त्र बनतं. Your pain becomes his मग platform. तुझ्या वेदना त्याचा मंच बनतो. हालेलुया. Peace does not come from positions. Peace comes from the presence of God. शांती मालमत्तेतून आणि प्रॉपर्टीतून येत नाही बेटा, शांती देवाच्या सहवासातून येते. That's why he's called the bread of life. म्हणून त्याला जीवनी भाकर असं नाव आहे. The world is full, आज संपूर्ण जग भरलंय but still starving. तरी सुद्धा उपाशी आहे. Because कारण they don't have the bread of life, त्यांच्याकडे जीवनी भाकर नाही which comes from God. जी देवाकडनं येते. स्वामी तिन्ही जगाचा येशू विना भिकारी आहे. You may feel surrounded, तुला असं वाटत असेल की मला घेरलेलं आहे, but God surrounds what surrounds you. पण जे तुला घेरतंय त्याच्याही पुढे घेराव देव घालतो. Praise God. देवाला धन्यवाद. So stop fighting battles that does not belong to you. तर अशी युद्ध लढणं बंद करा जी युद्ध तुमची नाहीच आहेत. You don't need to use weapon. तुम्ही शस्त्र वापरायची गरजच नाही. Let the world use the weapon. जगाला शस्त्र वापरू दे, You don't use the weapon. तुम्ही शस्त्र वापरायची गरज You नाही. have only one weapon. तुमच्याकडे एकच शस्त्र आहे, And what is that weapon? आणि ते शस्त्र काय आहे? Worship, आराधना, praise, स्तुती, thanking God, देवाचे आभार मानणं, kneeling before God, देवासमोर गुडघे टेकणं, praying to God, देवाला प्रार्थना करणं, coming to church every Saturday, चर्चला दर शनिवारी येणं,
हे आपलं शस्त्र आहे. When the enemy looks stronger, जेव्हा शत्रू आपल्याला बलवान दिसतो, then you need to pray. मग तुम्ही प्रार्थना करायची गरज आहे. Then you will be stronger than your enemies. म्हणजे मग तुम्ही तुमच्या शत्रूपेक्षाही जास्त बलवान व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't measure the size of your enemy. तर तुम्ही तुमच्या शत्रूचं मोजमाप करू नका की हा शत्रू किती मोठा आहे. Measure the faithfulness of your God. तर तुमच्या देवातला विश्वासूपणा किती मोठा आहे तो मोजा. Praise God. आभाळापर्यंत पोहोचेल एवढा देवातला विश्वासूपणा मोठा आहे. Even if the whole world feels like falling apart, आणि जरी तुला असं वाटलं की माझं संपूर्ण जग ढासळून पडतंय, God's people do not need to panic. तरी देवाच्या लोकांनी असं गोंधळायची आणि घाबरायची गरज नाही. Why? का? Because God holds us even when the ground beneath us is gone. का आपल्या खालची जमीन जरी सरकली तरी सुद्धा देव आपल्याला धरून असतो. Even if the earth is gone, संपूर्ण पृथ्वी जरी गेली you don't need to fear. तरी आपण घाबरायची गरज नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So I ask you tonight, मग आज रात्री मी तुम्हा लोकांना विचारतोय, is God for you? देव तुझ्या बाजूने आहे का? Have you found the living God? तुला जिवंत देव सापडला आहे का? Have you found the God of the heavens? तुला स्वर्गातील देव सापडला आहे का? Have you found the reality God? तुला खरा देव सापडला आहे का? Because the world is heavy. कारण जग जड आहे It is always trying to carry life without the life giver. आणि जग नेहमी जीवन दात्याच्या शिवाय जीवन घेऊन फिरायचा प्रयत्न करतं. You are fighting everything. तुम्ही सगळ्या विरुद्ध लढताय. Why? का? Because you are connected to nothing eternal. कारण तुमचा संपर्क सनातन गोष्टींशी नाहीच आहे. You are fighting everything तुम्ही सगळ्याशी लढताय because you are not connected to God. कारण तुमचा देवाशी संपर्क नाहीये. And as long as you are not connected to God, you will be fighting every day of your life. जोर तुमचा देवाशी संपर्क लागत नाही तुम्ही आयुष्यातील दर दिवसाला असंच लढत राहाल. Why do we need Jesus? का आपल्याला येशूंची गरज आहे? Because He has all authority. कारण येशूंकडे सर्व अधिकार आहे. Because sin separated us. कारण पापाने आपल्याला वेगळं केलं. But Jesus reconnected us to God. पण येशूंनी आपल्याला देवाच्या संपर्कात परत आणलं. Because life is hard. कारण जीवन अवघड आहे. We cannot make it on our own. आपल्याला स्वतःवर तर हे जीवन बनवता येणार नाही. But Jesus gives you hope. पण येशू तुम्हाला आशा देतात. You may fail, but Jesus will pass तुम्ही you. अपयशी व्हाल पण येशू तुम्हाला पास करतील. You may fear, but Jesus will cover you. तुम्हाला भीती वाटायला लागेल पण येशू तुम्हाला झाकतील. You may be attacked, तुमच्यावर हल्ला होईल but with God on your side, पण देव जो तुमच्या बाजूनी you असेल can never lose. तर तुम्ही कधी 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 पराजय होऊ नाही So शकत. come back to तर God. देवाकडे परत या. Come back to God. देवाकडे परत या. Come through Jesus येशूंद्वारे या. and walk in the victory already won by Jesus for you. आणि येशूंनी तुमच्यासाठी जो विजय ऑलरेडी घेतलाय त्या विजयात चाला. I'm telling you, मी सांगतो you ना, will never have hope until Jesus comes near. जोवर येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला आशा सापडणार नाही. You will never have real joy until Jesus comes जोवर near. येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला खरा आनंद सापडणार You नाही. will not have eternal life until Jesus comes near. जोवर येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्षही सापडणार. Because when God is for you, कारण जेव्हा देव तुमच्यासाठी असतो every no from man crumbles under the yes of heaven. तेव्हा माणसाकडचा सगळा नकार स्वर्गातनं होकार होऊन येतो. Heaven always says yes. स्वर्ग नेहमी हो म्हणतंय की काय पाहिजे तुला असं हवंय देतो. People will say no, 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 no. लोक नन्नाचा पाडाच बोलतात. नो 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 नाही 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 नो 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 एवढं नाही द्यायचं, असं थोडंच द्यायचं. असं यांना द्यायचंच नाही, हो का? त्यांनाच द्या. मग तुम्हाला Heaven सगळं- says yes for everyone. पण स्वर्ग सगळ्यांना हो म्हणतं. स्वर्ग कुणालाही नाही म्हणत नाही. काय स्वर्गात भेदभाव नाही, स्वर्गात पक्षपात Yes. नाही, स्वर्गात आवड निवड नाही, सगळे सारखे. Amen. तूही Whether माझा. it's a man or a woman, मग पुरुष असो स्त्री असो मुलं, rich or poor, धनवान असो गरीब असो, whatever स्वर्गाला. language you speak, कुठल्या जातीचे कुठल्याही भाषेचे असो, स्वर्गाला सगळी माणसं सारखी. whether you are a Maharashtrian महाराष्ट्रीयन असा or from Delhi नाहीतर or दिल्लीचे from असा Kerala, नाहीतर केरलाचे असा, heaven always says yes. स्वर्ग नेहमी होकार देतं सगळ्यांना. Because we स्वर्गात- are all made in the image and likeness of God. कारण तुम्हाला माहिती आपण सगळेजण दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत बनलोय. I mean, देवासारखे आपण दिसायला. it's not that Amen. if you are a Maharashtrian, one God has made you. If you are a Keralite, another God has made असं you. काही नाहीये की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात म्हणजे एका देवाने तुम्हाला बनवलंय, तुम्ही केरलाईट आहात म्हणजे एका देवाने तुम्हाला बनवलंय, असं काही One नसतं ते. God has made us all. एका देवाने आपल्याला सगळ्यांना बनवलंय. Always remember, नेहमी लक्षात you will ठेव. be surrounded by enemies. शत्रूंनी तुला घेराव घातलेलाच असणार And आहे. the louder the enemy, आणि जेवढा जोरात ओरडत शत्रू येईल the closer your miracle is. तेवढा तुझा चमत्कार जवळ असणार आहे. देवाला धन्यवाद. शत्रू जवळ आला
की म्हणायचं मिरेकल नजदीक आहे. Say, your coming here was hard तुझं इथे येणं अवघड होतं, because the favor is real here. कारण इथे जो अनुग्रह होतो ना तो खरा आहे, म्हणून तुमचं इथे येणं अवघड जातं. तुम्ही पाहिलं असेल Yes. की चर्चला जायचं ठरवलं शनिवारी दापोडीला, असं अवघड गेलं ना, असं अवघड गेलं ना, कारण इथली कृपा खरी आहे Say, म्हणून त्रास होता. and the devil knows आज सैतान हे जाणून आहे if your feet reaches here, की तुझी पावलं जर इथं पोचली God's favor is sure upon तर them. देवाचा अनुग्रह तुझ्यावर येणारच आहे. सैतान ओळखून आहे म्हणून तो त्रास देतो. Because आमेन. when Jesus is for you, कारण येशू जेव्हा तुमच्यासाठी असतात no man can stop your miracle. त्या एकही माणूस तुमचा चमत्कार थांबवू शकत नाही. When people laugh at your faith, लोक जेव्हा तुझा विश्वास बघून तुझी टिंगल करतात, my God gets ready to turn your pain into a platform of testimony. माझा देव तुझ्या वेदनेला दहशत घालून त्याला साक्षीचा मंचच बनव. तुझ्या वेदनेला देवा दहशत घालेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.